नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲक्टिव्ह न्यूज चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. मी आशिष. आपल्या मराठी बांधवांसाठी खास मराठीमध्ये शेअर मार्केटची एकदम बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंतची सिरीज घेऊन येत आहे. याचे कारण एकच की तुम्ही यूट्यूबवरती पाहत असाल की शेअर मार्केटचे जवळपास सर्वच व्हिडिओ हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहेत. त्यामुळे आपल्या मराठी लोकांना हवं तेवढं ज्ञान आणि मार्गदर्शन भेटत नाही आहे. त्यामुळे बरेच जण यामध्ये लॉसेस करतायत. यामुळे आपण खास मराठीमध्ये सर्व गोष्टी शिकणार आहोत, जेणेकरून ते सर्व लोकांना समजेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. थोडंसं आपण बेसिकपासून सुरुवात करूयात. तर पहिला पॉईंट आपण बघणार आहोत तो आहे अपॉर्च्युनिटीज इन स्टॉक मार्केट. तुम्हाला माहीत असेल, भारतामध्ये फक्त 4% लोकच स्टॉक मार्केट रिलेटेड गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करतात. ते पण डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये नाही, तर त्यामध्ये SIP आले, तुमचे म्युच्युअल फंड आले आणि काही लोकच फक्त स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट करतात. भारताची टोटल 140 कोटी लोकसंख्या आहे, त्याच्यातील फक्त 4% लोक यामध्ये आहेत. मग तुम्ही समजू शकता की ते किती मोठी तुम्हाला अपॉर्च्युनिटी संधी आहे यामध्ये पैसे कमवण्याची. एक कंपॅरिझन तुम्हाला सांगतो फक्त. डेव्हलपिंग कंट्री म्हणजे विकसनशील देश जो असतो ना, याच्यामध्ये ग्रोथचा जो स्पीड असतो, ऑब्व्हियसली इकॉनॉमीमध्ये सर्वात जास्त ग्रोथ इंडस्ट्रीमुळे येते, बरोबर आहे. तर देशाची जी ग्रोथ असते ना, ती डेव्हलपिंग कंट्रीमध्ये जास्त असते, डेव्हलप कंट्रीमध्ये नसते. कारण डेव्हलप कंट्री ऑलरेडी त्यांच्या लिमिटपर्यंत डेव्हलप झालेल्या असतात, त्यांच्यामध्ये ग्रोथची ऑपॉर्च्युनिटीज कमी असते. तुम्ही गुगल करू शकता, आज आपल्या देशाचा सर्वात जास्त ग्रोथ रेट आहे GDPमध्ये. सर्व जगामध्ये बोलतो आहे मी. याच्यावरून एक गोष्ट तर क्लिअर आहे की जशी जशी आपली ग्रोथ होणार आहे, आपल्या इंडस्ट्रीज ग्रो करणार आहेत, आपल्या कंपन्या ग्रो करणार आहेत, तसे तसे कंपनीचे स्टॉक पण ग्रो करणार आहेत, त्यांची प्राईससुद्धा वाढणार आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये जास्त संधी आहेत. आपण फक्त काय करायचं आहे, शिकून घ्यायचं आहे, मार्केटमध्ये आपल्याला उभं राहायचं आहे. बघा, मार्केटमध्ये पैसा बाहेरून येत नाही. ट्रेडिंग हा झिरो सम गेम आहे. तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की कोणीतरी लॉस करतं आहे म्हणून कोणीतरी प्रॉफिट करतं आहे. आणि सेबीच्या गाईडलाईननुसार, सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ही भारतातील स्टॉक मार्केटवर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. तर मला हे सांगायचं होतं की सेबीच्या गाईडलाईननुसार 10मधले जवळपास 9 ट्रेडर मार्केटमध्ये लॉस करत आहेत आणि ॲव्हरेज लॉस जवळपास 50,000 आहे. यामध्ये पण टॅक्सेस, ट्रान्झॅक्शन कॉस्ट अजून 28% आहे. याच्यावरून तुम्ही समजू शकता की मित्रांनो, भारतामध्ये सर्वात जास्त लॉस रिटेलर म्हणजे आपल्यासारखे लोक करत आहेत. ते कशामुळे? तर नॉलेज नसल्यामुळे. तर त्यासाठी आपण ही पूर्ण सिरीज घेऊन येत आहोत, जेणेकरून रिटेलर लॉस करणार नाही. ठीक आहे. तर चला दुसऱ्या पॉईंटवरती येऊया. दुसरा पॉईंट आहे व्हॉट इज स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केट काय आहे? आता तुम्ही एवढे समजत असाल की स्टॉक मार्केट म्हणजे शेअर मार्केट, ते बरोबर आहे. परंतु यामध्ये बाकीच्या गोष्टीसुद्धा येतात, जसे तुमचे शेअर्स आले, बॉन्ड्स आले, म्युच्युअल फंड आले आणि डेरिव्हेटिव्ज आले. या सर्वांचं मिळून स्टॉक मार्केट बनतं. आणि आपल्याला जे डिटेलमध्ये शिकायचं आहे ते असणार आहे शेअर आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट. ठीक आहे. सो आपण पुढे जाऊया. आपला पुढला पॉईंट आहे व्हॉट इज IPO अँड शेअर. IPOचा लॉंग फॉर्म आहे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. म्हणजे जेव्हा कुठली पण कंपनी पहिल्यांदा जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये येते, तेव्हा ती कंप्लीट प्रोसेस असते ना, त्याला IPO बोललं जातं. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. समजा माझी एक ABC नावाची कंपनी आहे, ठीक आहे. आणि गेल्या 5 वर्षापूर्वी समजा माझी कंपनी मी 1 कोटी रुपयांनी चालू केली होती आणि आज माझी कंपनी डायरेक्ट 20 करोडची झालेली आहे. पण तुम्हाला ना, ही कंपनी अजून मोठ्या लेवलपर्यंत न्यायची आहे. माझ्या कंपनीचा ग्रोथ रेट चांगला आहे, मला माझ्या कंपनीला एक्सपांड करायचं आहे, परंतु माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत. समजा मला त्यासाठी 100 करोड लागणार आहेत आणि माझ्याकडे 20 करोडच आहेत आणि मला अजून 80 करोड रुपये लागणार आहेत. तर त्याच्यासाठी मी काय करेन, मी स्टॉक एक्सचेंजकडे जाईन. भारतामध्ये 2 स्टॉक एक्सचेंज आहेत. पहिलं NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि दुसरे BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर मी काय करेन, मी स्टॉक एक्सचेंजकडे जाईन आणि मी स्टॉक एक्सचेंजला ॲप्लिकेशन देईन की ही माझी कंपनी आहे, अशी अशी माझ्या कंपनीची ग्रोथ आहे, यावर्षी मी एवढ्या एवढ्या फंडने चालू केली होती आणि आज एवढी एवढी कंपनीची ग्रोथ आहे आणि मला 80 करोड रुपये पाहिजेत. मग स्टॉक एक्सचेंज काय करेल, कंपनीचे ऑडिट करेल, सर्व गोष्टी व्हेरीफाय करेल आणि ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करेल आणि त्या अमाऊंटचे, त्या 80 करोडचे तुकडे करेल. ते किती करतील हे कंपनी आणि स्टॉक एक्सचेंज ठरवते. ते 100 रुपयांचं करतील किंवा 10 रुपयाचं करतील हे ते ठरवतील. आणि हे जे तुकडे आहेत त्याला शेअर बोलल्या जातात. समजा त्यांनी 80 करोडचे 2 लाख तुकडे केले, तर ते 2 लाख तुकडे म्हणजे कंपनीचे 2 लाख शेअर्स झाले. आणि एका शेअरची प्राईस किती झाली, 80 करोडला 2 लाखाने डिवाईड करा, तर एका शेअरची किंमत झाली 4,000 रुपये. समजलं?
त्यानंतर स्टॉक एक्सचेंज काय करेल, हे जे ॲप्लिकेशन आहे ते सर्व ब्रोकर जसे की झिरोधा, ग्रो, अपस्टॉक यांच्या प्लॅटफॉर्मवरती दाखवेल की ही कंपनी आहे ABC नावाने, या तारखेने यांची कंपनी मार्केटमध्ये येणार आहे आणि 3 दिवसासाठी ॲप्लिकेशन ओपन असणार आहे. लक्षात असू द्या, IPOचं ॲप्लिकेशन नेहमी 3 दिवस ओपन असतं. तर मग तुम्ही त्या 3 दिवसामध्ये त्या कंपनीच्या शेअरसाठी त्या प्लॅटफॉर्मवरती अप्लाय करू शकता. त्यानंतर ज्यावेळेला ती कंपनी लिस्ट होईल त्यावेळेला ते शेअर तुम्हाला भेटून जातील. तुम्हाला एकदा लाईव्ह दाखवतं कसं असतं ते. मी हे ग्रो ओपन केलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता IPO म्हणून आहे. त्याच्यावर जर तुम्ही टच केलं तर तुम्हाला इथे सर्व IPO पाहायला मिळतील. इथे सध्या तरी एकच IPO ओपन आहे. इथे आपण हा ज्योती CNC ऑटोमेशन म्हणून IPO आहे तो ओपन करूया. इथे तुम्हाला सर्व डिटेल्स पाहायला मिळतील. IPOची प्राईस काय आहे, इश्यू साईज, लॉट साईज, बिडिंग डेट, मिनिमम किती पैसे लागतील, सर्व गोष्टी इथे तुम्ही पाहू शकता. त्याबरोबरच बाकीचे कंपनीबद्दलचे डिटेल्ससुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्यानंतर तुम्ही इथे ॲप्लायवरती टच करून ॲप्लाय करू शकता. आता इथे बिडिंग डेट उद्याचे आहे त्यामुळे ॲप्लाय होत नाही. ठीक आहे. त्यानंतर थोडंसं मागे येऊया. इथे खाली तुम्हाला क्लोज झालेले किंवा लिस्ट झालेले आणि पुढे अनाऊन्स होणारे सुद्धा IPO पाहायला मिळतील आणि हे सेम सर्व प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. तर थोडंसं मागे येऊया आपल्या पॉईंटवरती. एकदा सिम्पलमध्ये सांगतो, स्क्रीनवरती पहा. माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि मला 80 कोटी रुपये पाहिजे होते, म्हणून स्टॉक एक्सचेंज थ्रू मी ते पैसे पब्लिककडून मागितले आणि त्या बदल्यात त्यांना कंपनीचे शेअर दिले. तुम्ही मला 80 कोटी द्या, मी तुम्हाला माझे शेअर देतो. सिम्पल कन्सेप्ट आहे. तर हा आहे आपला IPO. IPOमधून सुद्धा पैसे कमवता येतात, ते आपण पुढे पाहणारच आहोत. हे बेसिक आहे, इथेपर्यंत थांबूयात. तुम्हाला IPO आणि शेअर समजला असेल. आता आपण थोडं पुढे जाऊया पुढच्या पॉईंटवरती. आपला पुढचा पॉईंट आहे हाऊ शेअर प्राईस मूव्ह. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. प्राईस खालीवर मूव्ह करते तर ती का करते, काहीतरी कारण असेल. तर मित्रांनो, याच्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे डिमांड अँड सप्लाय. याबरोबरच कंपनीची हेल्थ, इकॉनॉमिक रिपोर्ट्स, एखादी न्यूज असेल किंवा ट्रेडरचं सेंटिमेंट, या गोष्टीसुद्धा प्राईसवरती इफेक्ट करतात. पहिला आपण डिमांड अँड सप्लाय समजून घेऊया. एक उदाहरण घेऊया. समजा एक ऑक्शन चालू आहे, त्यामध्ये एकच पेंटिंग आहे, म्हणजे एकच सेलर आहे आणि त्याची प्राईस 10,000 रुपये आहे आणि पेंटिंग घेणारे 10 जण आहेत, म्हणजे 10 बायर आहेत आणि सर्वांनाच ती पेंटिंग हवी आहे. मग इथे काय होईल, ते बायर काय करतील, बीड करतील, म्हणजे बोली लावतील. 10,000, 20,000, 30,000, 40,000 आणि जे जास्त प्राईस असेल त्याला ते पेंटिंग मिळेल. म्हणजे इथे डिमांड जास्त आहे आणि सप्लाय एकच आहे, त्यामुळे ते प्राईजला वरती घेऊन गेले. आता याच्या उलट समजा 10 पेंटिंग आहेत, म्हणजे 10 सेलर आहेत आणि एकच बायर आहे, म्हणजे विकणारे 10 जण आहेत आणि घेणारा एकच आहे. मग साहजिकच त्याला जिथे स्वस्त भेटेल तिथे तो घेईल. म्हणजे इथे सप्लाय जास्त आहे आणि डिमांड कमी आहे, त्यामुळे इथे प्राईस कमी होईल. सेम असं मार्केटमध्ये होतं, जिथं बायर जास्त असतात तिथे प्राईस वर जाते आणि जिथे सेलर जास्त असतात तिथून प्राईस खाली येते. ठीक आहे, समजलं असेल सर्वांना. त्याचबरोबर दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे कंपनी हेल्थ. कंपनी हेल्थ म्हणजे कंपनीचं फायनान्शियल रिपोर्ट, बॅलन्स शीट, P&L रिपोर्ट, कंपनीचा प्रॉफिट होतो आहे की नाही, ग्रोथ होते की नाही, कंपनीवर कर्ज किती आहे, या सर्व गोष्टींचा सुद्धा प्राईसच्या मुवमेंटवरती परिणाम होतो. त्यानंतर न्यूज हा फॅक्टरसुद्धा प्राईस मुवमेंटवरती जास्त परिणाम करतो. म्हणजे समजा एखादी न्यूज आली, अमुक कंपनीला लॉस झाला किंवा कंपनी बंद पडली, तर प्राईससुद्धा खाली पडते. तर एखाद्या कंपनीला प्रॉफिट झाला किंवा कोणत्या तरी मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर तिथे प्राईस वर जाते. किंवा युद्धजन्य परिस्थिती, जसे आता इस्रायलचे युद्ध चालू होतं, तर अशा वेळी मार्केटमध्ये खूप जास्त पॅनिक सेलिंग दिसते. सर्वजण मार्केटमधून बाहेर पडायला बघतात. किंवा त्याच्या आधी तुम्ही ऐकलं असेल की नरेंद्र मोदी एका सभेमध्ये बोलले होते की गव्हर्नमेंट कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करा. त्यानंतर तुम्ही पाहिले असेल POC स्टॉक कितीतरी वर गेले. तर अशा प्रकारे न्यूजसुद्धा प्राईसच्या मुवमेंटवरती परिणाम करते. ठीक आहे, समजलं असेल सगळ्यांना. पुढे जाऊया. आपला पुढला पॉईंट आहे इंडेक्स आणि त्याचे प्रकार. इंडेक्स काय आहे? इंडेक्स दुसरं काही नसून, आपण बोलतो ना की मार्केट वर जातं आहे किंवा खाली जातं आहे, तर हे कसं ठरवतो, तर आपण काय करतो, निफ्टी पाहतो किंवा सेन्सेक्स पाहतो, तर त्यालाच इंडेक्स बोललं जातं. निफ्टी 50 म्हणजे NSEमधील ज्या टॉपच्या 50 कंपन्या आहेत त्यांच्या प्राईसचं ॲव्हरेज, आणि सेम सेन्सेक्स म्हणजे BSEमधील ज्या टॉपच्या 30 कंपन्या आहेत त्यांच्या प्राईसचं ॲव्हरेज. या कंपन्यांची लिस्ट तुम्ही NSEच्या वेबसाईटवरती पाहू शकता किंवा तुम्ही जरी डायरेक्ट गुगलवरती सर्च केलं तरी तुम्हाला पूर्ण लिस्ट पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे या कंपन्या ठरवतात की मार्केट वर जाणार आहे की खाली जाणार आहे.
अशा प्रकारे अजूनही इंडेक्स असतात, जसे की तुमची बँक निफ्टी आली, त्यामध्ये सर्व बँकिंग स्टॉक येतात. त्यानंतर तुमचे सेक्टर वाईज इंडेक्स असतात, जसे की निफ्टी IT, निफ्टी FMCG, निफ्टी एनर्जी, निफ्टी फार्मा, निफ्टी मेटल, असे बरेच सेक्टर आहेत ज्यामध्ये रिलेटेड स्टॉक्स असतात, ज्यामध्ये त्या रिलेटेड स्टॉक असतात. तसेच बाहेरच्या देशातील मार्केटचे सुद्धा इंडेक्स आहेत, जसे US नास्डॅक, डॉ जोन्स आहेत. एशियन मार्केटमध्ये गिफ्ट निफ्टी आहे. गिफ्ट निफ्टीलाच पहिले SGX निफ्टी बोललं जायचं, त्याचं अलीकडेच नाव बदललेलं आहे. तर मित्रांनो, इंडेक्स म्हणजे काय ते तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपला पुढला पॉईंट आहे तो म्हणजे स्टॉक ब्रोकर. हा आपला शेवटचा पॉईंट असणार आहे. स्टॉक ब्रोकर म्हणजे वेगळं काही नाही, तुम्ही स्टॉक घेण्यासाठी जे डीमॅट अकाउंट वापरता त्याला स्टॉक ब्रोकर बोललं जातं. जे तुम्हाला स्टॉक घेण्यासाठी किंवा विकण्यासाठी प्लॅटफॉर्म देतं आणि त्या बदल्यात ते तुमच्याकडून थोडेसे चार्जेस घेतात. असे ब्रोकर भरपूर आहेत, जसे की झिरोधा, ग्रो, धन, अपस्टॉक, एंजल वन, असे भरपूर आहेत. बँकांचे सुद्धा तुम्हाला डीमॅट अकाउंट पाहायला मिळतील, जसे की HDFC डायरेक्ट, ICICI डायरेक्ट, कोटक सिक्युरिटी. तर हे सर्व स्टॉक ब्रोकर आहेत. त्यानंतर या स्टॉक ब्रोकरची कामं काय आहेत? हे स्टॉक ब्रोकर काय काम करतात? जसे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तुम्हाला स्टॉक बाय किंवा सेल करून देतात. हे स्टॉक ब्रोकरचं मेन काम आहे. त्याबरोबर ते स्टॉकचे फायनान्शियल रिपोर्ट, PNL रिपोर्ट वगैरे दाखवतात. तर काही स्टॉक ब्रोकर स्टॉक रिकमेंडेशनसुद्धा प्रोव्हाइड करतात. ऑब्वियसली त्यामागे त्यांचा डिटेल स्टोरी असतो, ते तुम्हाला सांगतात हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता. त्याच्यानंतर मार्केटच्या न्यूज असतील, त्या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला अप टू डेट ठेवतात. त्यानंतर काही ब्रोकर असे असतात की ते तुमच्याकडून ठराविक चार्जेस घेऊन तुमचा फंड किंवा तुमचा पोर्टफोलिओसुद्धा मॅनेज करतात. त्यांची फी जास्त असते, परंतु तसे ते रिटर्न्सही काढून देतात. ठीक आहे, तर समजलं असेल सगळ्यांना. तर अशा प्रकारे आज आपण स्टॉक मार्केटच्या बेसिक गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल ॲनालिसिस काय असते ते पाहणार आहोत. या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारायचे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आज आपण इथे थांबणार आहोत. धन्यवाद आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ.